चोपडा वन विभागात जप्त 25 मोटरसायकलींचा लिलाव 1.5 लाखांचा महसूल विभागाला मिळणार। चोपडा वन विभागाच्या सब डिव्हिजनल अंतर्गत चोपडा, अडावत, वैजापूर आणि देवझिरी या 4 रेंज येतात। या सर्व रेंजमधील विविध वन गुन्ह्यांमध्ये अवैधरित्या जंगलातील संपत्तीची वाहतूक करणाऱ्या आरोपींकडून जप्त करण्यात आलेल्या मोटरसायकलींचा लिलाव आज करण्यात आला। चोपडा वन विभाग कार्यालयात झालेल्या या लिलावामध्ये एकूण 25 मोटरसायकलींचा समावेश होता। आरटीओ कडून त्या वाहनांची बाजारभावानुसार किंमत निश्चित करण्यात आल्यानंतर नियमानुसार त्यांचा लिलाव करण्यात आला। या लिलाव प्रक्रियेत 18 व्यापाऱ्यांनी बोली लावली, तर या माध्यमातून वन विभागाला सुमारे 1.5 लाख रुपयांचा महसूल मिळणार आहे। यावेळी सहाय्यक वन संरक्षक MB पाटील, RFO BK थोरात तसेच नाकेदार किरण पाटील आणि इतर अधिकारी उपस्थित होते। चोपडा सब डिव्हिजनमध्ये, फॉरेस्ट सब डिव्हिजनमध्ये टोटल 4 रेंज आहेत। अडावत, चोपडा, वैजापूर आणि देवझिरी। साधारण या 4 रेंजमध्ये अवैध डिंक वाहतूक, अवैध लाकूड वाहतूक किंवा बेलन वाहतूक या प्रकरणांमध्ये गेल्या 8 ते 9 वर्षात ज्या जप्त केलेल्या गाड्या होत्या 25 चोपडा सब डिव्हिजनमध्ये, तर त्या वन विभागाने भारतीय वन अधिनियम 1927 प्रमाणे कारवाई करून त्या जप्त केलेल्या होत्या। आणि या ज्या गाड्या होत्या या सर्व बेवारस असल्यामुळे त्याच्यावर चेसिस नंबर अथवा विना क्रमांकाचे असल्याने त्या सर्व भंगारमध्ये विकण्यासाठी वन विभागाने RTOकडून ज्या किमती आहेत त्या ठरवल्या आणि त्यानुसार आज लिलाव करण्याचं प्रयोजन होतं आणि त्या अनुषंगाने पेपरला जाहिरात देऊन आज लिलाव झालेला आहे। आणि या लिलावामध्ये एकूण 19 लोकांनी सहभाग नोंदवलेला होता। त्याच्यामध्ये जो महसूल आहे साधारण 1.5 लाखापर्यंत मिळायची शक्यता आहे, कारण सर्व गाड्या भंगारमध्ये त्या रस्त्यावर वापरण्यासारख्या नाही, त्या भंगार म्हणूनच वन विभागाने त्याचा लिलाव केलेला आहे।